Now, consider the next article, equation of stationary wave on a stretch string. Now, in this case, consider two simple harmonic progressive waves having the same amplitude and same wavelength. Amplitude and wavelength same, but opposite in direction. दोघी वेव्ह ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तरच या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत असते. नाउ वी हॅव द इक्वेशन ऑफ वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस इन अ पॉझिटिव्ह डायरेक्शन. मीन्स वेव्ह, फर्स्ट वेव्ह कन्सिडर अलॉंग एक्स ॲक्सिस and direction is positive direction. Then equation for such wave is y1 is equal to a sin omega t minus kx. Give as a number 1. Now in this equation omega represent as a angular frequency, k is a constant. Value of omega is 2 pi t or 2 pi n. And constant k, value of k is 2 pi upon lambda. After substituting these values in this equation, we get y1 is equal to a sin value of omega as a 2 pi n t, value of k as a 2 pi x lambda. याला आपण नंबर देऊया a. Now second wave, consider second wave travels along the x-axis but in a negative direction. Direction is a negative. For this case, equation is y2 is equal to a sin omega t. Negative axis ला ट्रॅव्हल होत असताना वेव्हचं इक्वेशन पॉझिटिव्ह साठी इथं निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह ॲक्सिस साठी इथं पॉझिटिव्ह असतं, के एक्स. याला इक्वेशन सेकंड नाव द्यायचं. परत ह्या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तर येणारा इक्वेशनचा फॉर्म असणार आहे 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स लॅम्बडा, ज्याला आपण बी कन्सिडर करणार आहोत. आता स्टेशनरी वेव्ह फॉर्म होण्यासाठी यांची डायरेक्शन ही अपोजिट आहे. अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, resultant is nothing but sum of both waves. Then y is equal to y1 plus y2. Then substitute values as a y1 and y2. आता आपण इक्वेशन कन्सिडर करणार आहोत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. म्हणजे पूर्ण डेरिवेशन झाल्यानंतर फायनल जे इक्वेशन येईल त्याच्यामध्ये आपण ओमेगा आणि केच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फायनल इक्वेशन घेणार आहोत. कारण हे इक्वेशन घेऊन जर आपण डेरिवेशन सॉल्व केलं तर ते आपल्याला इझी होणार आहे. मग y1 ची व्हॅल्यू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि y2 ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. y इज इक्वल टू ए कॉमन, अँगल वेगवेगळे असल्यामुळे साइन फंक्शन आपल्याला कॉमन काढता येणार नाही. साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस साइन ओमेगा टी प्लस के एक्स. आता इथं आपण एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज करणार आहोत. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस साइन बी कॉस ए. म्हणजे इथं साइन हा झाला ए, हा कन्सिडर करायचा बी, इथं ए आणि बी. मात्र प्लससाठी प्लस साइन, मग आपल्याला दोन ब्रॅकेट आहेत, एक मायनस आणि एक प्लस मधलं साइन. मग मायनससाठी देखील फक्त त्या ठिकाणी मायनस साइन येणार. मग ह्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ए साइन ए मीन्स ओमेगा टी, बी मीन्स के एक्स, साइन ओमेगा टी कॉस
kx plus sin kx cos omega t. This is the expansion of first bracket. Now expansion of second bracket as a sin omega t cos kx. Here sign is positive and in this case here middle sign is negative, so here consider as a negative sign. Sin omega t cos kx plus sin kx cos omega t. आता सिमिलर टर्म या ठिकाणी sin kx cos omega t, sin kx cos omega t ज्यांचं साइन अपोजिट आहेत या ठिकाणी काय होणार आहे, कॅन्सल. देन रिमेनिंग टर्म ॲज y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट sin ओमेगा टी cos kx sin ओमेगा टी cos kx सारख्या टर्म आहेत, म्हणजेच 2 टाइम्स sin ओमेगा टी cos kx means y is equal to 2a sin omega t cos kx. आता या इक्वेशन मध्ये आपण ओमेगा आणि k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. y is equal to 2a sin ओमेगा टी cos kx sin ओमेगा टी ची व्हॅल्यू ठेवणार आहोत आपण 2 पाय n t into cos kx means cos k ची व्हॅल्यू आहे 2 पाय x. आता आपण हे इक्वेशन ह्या पद्धतीने लिहिणार आहोत. a twice a cos 2 pi x lambda sin 2 pi n t. म्हणजेच y is equal to या इक्वेशनचा फॉर्म होता 2a cos 2 pi x lambda into sin या इक्वेशन मध्ये 2 pi nt त्याच्याऐवजी आपण इथं सबस्टिट्यूट करणार आता ओमेगा sin ओमेगा t. या इक्वेशनला आपण नंबर देणार नेक्स्ट. इज y is equal to 2a cos 2 pi by lambda into x sin ओमेगा t. आता हे इक्वेशन सिम्प्लिसिटीच्या फॉर्मसाठी इथं आपण एक सबस्टिट्यूशन करणार आहोत. पुट a is equal to twice a cos 2 pi by lambda into x. a is equal to 2a cos 2 pi x by lambda. Then above equation becomes y is equal to हे एवढी टर्मच्या ऐवजी आपण एम्प्लिट्यूड a sin ओमेगा t. दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्स. हे जे इक्वेशन आहे स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन असे दोन वेव्स या ठिकाणी इंटरफेअर झाला आहेत की ज्यांचं एम्प्लिट्यूड आणि वेवलेंथ सेम आहे, मात्र डायरेक्शन जी आहे ती डिफरंट आहे. दिस इक्वेशन gives the resultant displacement due to two simple harmonic progressive waves and which travel in opposite direction. आता इथं एम्प्लिट्यूडची जी व्हॅल्यू आहे, जो फॅक्टर आहे ट्वाइस a cos 2 pi x lambda. This is nothing but the periodic function of x. Means it's totally depends upon value of
x. म्हणजे जो या ठिकाणी अँप्लिट्यूड रिप्रेझेंट करतो. आता ज्यावेळेस स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते, जी लूपच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्याचं नेचर मिळतं, तर काही पॉईंट असे आहेत की जे रेसला राहतात, ज्यांचं डिस्प्लेसमेंट 0 आणि तिथं अँप्लिट्यूड देखील 0 किंवा मिनिमम असतं, त्यांना आपण नोड म्हणतो. आणि जिथं पार्टिकल्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल, अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल, तर त्यांना आपण अँटीनोड म्हणत असतो. तर काही कंडिशन आहेत की नोड आणि अँटीनोडसाठी, तर ते 2 कंडिशन्स आपण बघणार आहोत. कंडिशन्स फॉर नोड. आता नोडसाठी कंडिशन. आता नोड पॉईंट म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट हे या ठिकाणी 0 असतं, म्हणजेच अँप्लिट्यूड देखील काय असणार आहे, 0 असेल. मग आपल्याला व्हॅल्यू माहिती, ए इज इक्वल टू ट्वाईस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. म्हणजे हे रिप्रेझेंट करतं इथं अँप्लिट्यूड. मग नोडला अँप्लिट्यूड 0 असतं, म्हणजेच ट्वाईस ए कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू काय असते, 0. म्हणजेच कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. आता याचा मिनिंग काय आहे की कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. मग असा कोणता अँगल आहे, असा कोणता फेज आहे की ज्यावेळेस कॉसची व्हॅल्यू 0 येते, ती फेज आपल्याला इथं आता फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच 2 पाय एक्सच्या कोणकोणत्या 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा यांच्या कोणकोणत्या व्हॅल्यूला कॉस 0 येतो. म्हणजेच 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. कॉस 0 केव्हा असतो, 90ला, म्हणजेच π/2. देन 3π/2, देन 5π/2 अँड सो ऑन. मीन्स 90, 270, 450 अशा ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजला कॉस काय असतो, 0. म्हणजे हा फेज काय, फेजच्या व्हॅल्यू काय काय असल्या पाहिजे, π/2, 3π/2, 5π/2 अँड सो ऑन. परंतु ही जी व्हॅल्यू ही टोटली एक्सवर डिपेंड आहे. म्हणजे मग एक्सच्या अशा कोणत्या व्हॅल्यूज असतील की ज्या वेळेस फेज π/2, 3π/2, 5π/2 येतील. मग जर आपण एक्सच्या व्हॅल्यू λ/4, 3 λ/4, 5 λ/4 असं जर सबस्टिट्यूट करत गेला तर तो फेज येणार आहे π/2, 3π/2, 5π/2. म्हणजेच कॉस π/2 कॉस 90 हा 0 असेल, 3π/2 देखील हा 0 असेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू ज्या वेळेस आपण या इक्वेशनमध्ये फॉर एक्झाम्पल 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, या इक्वेशनमध्ये एक जर आपण λ/4 सबस्टिट्यूट केला, म्हणजे 2 पाय एकची किंमत ठेवली आपण λ/4 आणि हा लॅम्बडा, लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, 2 4 म्हणजेच 2 4 म्हणजे काय आला π/2. म्हणजे पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली π/2. तसंच 3 λ/4 जर ठेवली तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच की एची व्हॅल्यू किंवा ही जी टर्म आहे ही टोटली या ठिकाणी एक्सवर डिपेंड आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात. मग याच्यावरून आपण एक जनरल इक्वेशन लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू ट्वाईस p - 1 इंटू λ/4 वेअर p स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजेच पीची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवली तर 2 इंटू 1 1 मायनस 1, 2 मायनस 1 ॲज अ 1 λ/4. नंतर 2 ठेवली तर लगेच 3 λ/4. अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. नाउ फ्रॉम बॅक पेज we have the values of x, means node λ/4, 3 λ/4, 5 λ/4 and so on. जर आपल्याला आता दोन नोडमधलं डिस्टन्स काढायचं असेल, मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स,
तर त्याच्यासाठी दोन व्हॅल्यूंची सबस्ट्रॅक्शन करायची. मग सेकंड व्हॅल्यू मायनस फर्स्ट व्हॅल्यू मीन्स 3 λ/4 minus λ/4 is equal to 3 minus 1, that is 2 λ/4. After division, these values become λ/2. Also, third value minus second value means distance between successive node. Then 5 λ/4 minus 3 λ/4. Then we get 5 minus 3 as a 2 λ/4. 2 λ/4. After division, it becomes λ/2. अशा पद्धतीने पुढच्या व्हॅल्यू ची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर प्रत्येक सक्सेसिव्ह नोडमधलं डिस्टन्स हे λ/2 येत जाईल. आता पुढची कंडिशन आहे कंडिशन फॉर अँटीनोड. Now, antinode is the point where the displacement is a maximum and also amplitude is maximum. Displacement is maximum and also amplitude is maximum, means from mean position displacement of the particle is highest. Then we have the equation for the amplitude as a 2a cos of 2 pi x upon lambda is equal to plus minus 2a. आता पुढे सिम्प्लिफाय केल्यानंतर इक्वेशन आपल्याला मिळणार आहे 2a इकडे गेल्यानंतर 2a अपॉन 2a तो प्लस 1 होणार आहे मीन्स cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस a. मग इथं परत हा फेज जो आहे त्या फेजच्या इथं ए नाही इथं 1 प्लस मायनस 1. मग कॉस थिटा हा एवढा आपण इथं थिटा कन्सिडर करूया. मग कॉस थिटाच्या अशा कोणत्या व्हॅल्यू येतील की त्या व्हॅल्यूला अल्टरनेट +1 आणि -1 आपल्याला मिळत जाईल. म्हणजे हा फेज आपल्याला शोधायचा आहे. म्हणजेच 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू त्याच्या व्हॅल्यू अशा कोणत्या ठेवल्या की त्यावेळेस कॉस हा 1 येईल. मग जर कॉस 0 हा 1 असतो म्हणजे 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा हा जो फेज आहे याची पहिली व्हॅल्यू आपण नक्कीच 0 कन्सिडर केली तर आपल्याला 1 मिळेल. नंतर पुढची व्हॅल्यू असणार आहे -1. मग कॉस पाय हा -1 असतो. कॉस पाय मीन्स 180 डिग्री. देन कॉस 2 पायला परत आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 1. इथं 1, इथं -1, इथं परत 1. देन 3 पायला -1 म्हणजे 0, 180 हा असणार आहे 360, हा असेल 540 इन दिस वे. म्हणजेच 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू जर आपण 0 पाय 2 पाय 3 पाय असं ठेवलं तर आपल्याला अल्टरनेट +1 -1 +1 -1 व्हॅल्यूज मिळणार आहे. मग तरीसुद्धा या ठिकाणी हा जो फेज आहे हा फेज देखील टोटली इथं एक्सवर डिपेंड आहे. मग एकच्या व्हॅल्यू काय असतील ते आपल्याला या ठिकाणी आता शोधायचे आहे. म्हणजे एकची व्हॅल्यू काय असेल की ज्यावेळी 0 पाय 2 पाय 3 पाय मिळेल. मग त्या एकच्या व्हॅल्यू या ठिकाणी अशा असतील 0 λ/2 देन लॅम्बडा 3 λ/2 अँड सो ऑन. अशा जर आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला 0 पाय 2 पाय 3 पाय असं मिळेल. बघा एकची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर व्हॅल्यू या ठिकाणी 0 मिळणार आहे. एकची व्हॅल्यू जर λ/2 ठेवली मीन्स 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा तर या ठिकाणी एकची व्हॅल्यू आपण जर लॅम्बडा ठेवली 2 पाय λ/2 ठेवली तर लॅम्बडा गेट कॅन्सल 2 गेट कॅन्सल रिमेनिंग ॲज अ पाय म्हणजे λ/2 ठेवली तर पाय मिळेल. मग अशा व्हॅल्यू ठेवल्या तर ही मिळणार आहे. मग अजून जर सोप्या पद्धतीने आपल्याला एकच्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर सिम्पल या ठिकाणी इक्वेटिंग करायचं. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0 इक्वेट केला तर एकची व्हॅल्यू 0 येईल.
त्याच्याबरोबर नंतर दुसरी व्हॅल्यू बघा पाय आहे. मग आपण जर असं केलं 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय. पाय पाय गेट कॅन्सल. देन एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे या ठिकाणी. देअरफॉर एक्स इज इक्वल टू हा लॅम्बडा इकडे जाईल, 2 जो न्यूमरेटरचा आहे तो डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे लॅम्बडा बाय 2. म्हणजेच ह्या फेजबरोबर ह्या व्हॅल्यू जर इक्वेट केला तर आपल्याला ह्या व्हॅल्यू इझिली मिळतील. म्हणजे लक्षात न ठेवता किंवा पाठांतर न करता जर यांचं इक्वेटिंग केलं तर आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू या अल्टरनेट आपल्याला मिळत जातील. कोणत्याही पद्धतीने काढले तर बरोबर त्या व्हॅल्यू आपल्याला मिळतील. मग याच्यावरून आपल्याला जनरल इक्वेशन तयार करता येतं. एक्स इज इक्वल टू पी इंटू लॅम्बडा बाय 2. हिअर where p running from 0, 1, 2 and 3 in this way. मग p ची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर x 0 येईल. p ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर x लॅम्बडा बाय 2. p ची व्हॅल्यू जर 2 ठेवली 2 लॅम्बडा बाय 2 मीन्स लॅम्बडा. 3 ठेवली तर 3 लॅम्बडा बाय 2. अशा पद्धतीने या जनरल इक्वेशनवरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढता येतात. आता ह्या झाल्या अँटीनोडच्या व्हॅल्यू. मग आपल्याला जर दोन अँटीनोडमधलं डिस्टन्स काढायचं असेल म्हणजेच काय, दॅट इज डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह अँटीनोड. त्याच्यासाठी परत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या व्हॅल्यूज आहेत. सेकंड व्हॅल्यूमधनं फर्स्ट व्हॅल्यू मायनस केली तर काय येणार आहे आपल्याला लॅम्बडा बाय 2. नंतर पुढे थर्ड व्हॅल्यूमधून सेकंड व्हॅल्यू मायनस केली मीन्स लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2 मीन्स 1 मायनस 1/2 या असं त्या ठिकाणी आहे. तर ही परत काय येणार आहे लॅम्बडा बाय 2. अजून पुढची व्हॅल्यू एकदा आपण घेऊन बघूया. पुढची व्हॅल्यू आहे 3 लॅम्बडा बाय 2 मायनस लॅम्बडा. म्हणजे इथं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येणार आहे 3 लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा अपॉन 2. 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड. 3 मायनस 2 अपॉन 2 म्हणजे किती झाला लॅम्बडा बाय 2. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन लॅम्बडा antinode is lambda by 2 and also the distance between the successive node is also lambda by 2. मग हे नोड आणि अँटीनोडच्या बाबतीत झालं. मग आपल्याला अल्टरनेट एक नोड आणि अँटीनोड यांच्यातलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर ते डिस्टन्स काढण्यासाठी आपण कन्सिडर करूया डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. ते किती आहे ते आपण बघणार आता. मग त्याच्यासाठी आपण सुरुवातीच्या व्हॅल्यू लिहून घेऊ. नोडसाठी व्हॅल्यू आहेत एक्स इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4. त्याच वेळेस अँटीनोडच्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपण काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आहेत 0, देन लॅम्बडा बाय 2, देन लॅम्बडा आणि पुढे व्हॅल्यू. मग नोड आणि अँटीनोडमधलं डिस्टन्स म्हणजे या दोघी व्हॅल्यूंचं आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग लॅम्बडा बाय 4 मायनस 0 आपल्याला लॅम्बडा बाय 4 मिळतं. दुसरी व्हॅल्यू आपण कन्सिडर करूया 3 लॅम्बडा बाय 4 मायनस लॅम्बडा बाय 2. इथं आपण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 3 लॅम्बडा बाय 4 मायनस इथं 2 लॅम्बडा आणि 4 म्हणजे ही व्हॅल्यू येणार आहे 3 मायनस 2 म्हणजे किती येणार आहे लॅम्बडा बाय 4. म्हणजेच अल्टरनेट नोड आणि अँटीनोड यांच्यातलं डिस्टन्स जर काढलं तर ते लॅम्बडा बाय 4 येतं. तर अशा पद्धतीने ज्या कंडिशन्स आहेत नोड आणि अँटीनोड तर त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर दोन नोडमधलं डिस्टन्स हे लॅम्बडा बाय 2 असतं. दोन अँटीनोडमधलं डिस्टन्स हे देखील लॅम्बडा बाय 2 असतं आणि एक नोड आणि अँटीनोड यांच्यातलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 असतं. हे लक्षात ठेवायचं आहे.